तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी काय लागत राजा रोज तोच बोलतो आज आम्हाला बोलून दे. वाव किती सुंदर आहे हा किल्ला. हा भूषणगड शिवकालीन असल्याचे इथे आल्यावर आपल्याला भासते. महाराज गणपती गजाश्वपती भूपती प्रजापती सुवर्णरत्न श्रीपती अष्टप्रधान जागृत अष्टप्रधान वेष्टित न्यायालंकार मंडित शास्त्रार्थ शास्त्र पारंगत राजनीती धुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की हाय क्वालिटी ड्रोनला सुद्धा लाजवेल अशी दृश्ये बघत बघत आम्ही भूषणगडाकडे निघालो. नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नव्या कोऱ्या व्लॉग मध्ये. आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सह्याद्रीतील शंभू महादेव डोंगर रांगेत विराजित असलेला किल्ले भूषणगड. हा किल्ला सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांच्या सीमेलगत येतो. तसेच आपल्या राजधानी साताऱ्यापासून 42 आणि सांगली शहरापासून 85 किलोमीटर अंतरावर येतो. तसेच या किल्ल्यावर जाण्यासाठी काय लागत राजा रोज तोच बोलतो आज आम्हाला बोलून दे. नमस्कार मित्रांनो, माझे नाव सोला. आज आपण जाणार आहे किल्ले भूषणगड. गडाचा पायरी मार्ग सुरू होण्याआधी ही गडाची कमान लागते. रहमतपूर औंध या मार्गाने आपण गडाच्या पायथ्याशी पोहोचतो. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात आपल्याला अनेक किल्ले पाहायला मिळतात. यातीलच खटाव तालुक्याचे आभूषण म्हणजे आपला किल्ले भूषणगड. आता पोहोचलो आहे भूषणगडाच्या पायथ्याशी. आता आपण संदीप काकांची पिकअप पार्क केलेली आहे. चला आता आपण वर जाऊया गड पाहण्यासाठी. उठा. आता माणसांनी 2 हेल्पट केले इथले नवरा नवरीच्या गाडीवाल्यांनी याला जागेवर गेलं ते करायचं. चाल हर नाही देवीच्या नावानं सांग पहिले. 20 मिनिटांची ट्रेकिंग आपली झालेली आहे. त्यानंतर मागचा बोर्ड लागतो भुयारी माता मंदिर. या बोर्ड पासून उजव्या हाताने काहीसा गडाला वळसा घालणारी ही पायवाट घेऊन जाते भुयारी माता मंदिराजवळ. बाहेर आपण डोंगराला वळसा घालून आता पोहोचलेलो आहे आपण भुयारी माता मंदिरापाशी. ही देवी आधी भुयारामध्ये होती, पण स्थानिक लोकांनी तिला बाहेर काढून तिची स्थापना केली. जतन स्वराज्याचे संवर्धन गड किल्ल्यांचे किल्ले भूषणगड हा माहिती फलक वाचून 10 मिनिटाच्या अंतरावर आपण पोहोचतो म्हसोबा देवाच्या मंदिराजवळ. सुंदर असा पायरी मार्ग चढून आपण पोहोचलो आहे गडाच्या महादरवाजाजवळ. गडाचा महादरवाजा तो पूर्वीकडे तोंड करून आहे. अशक्य सुंदर सह्याद्री. जय भवानी जय शिवाजी. हा दरवाजा अलीकडच्या काळी बसवलेला दिसतोय. या दरवाजाला खेळाची टोकं आहेत. वाव, याच्यावर किती भारी भारी सिंहाचे चित्र आहेत. गडावरती जाण्यासाठी एकमेव मार्ग असलेला गडाचा महादरवाजा. दोन्ही साईडला असलेल्या पहारेकऱ्यांच्या देवड्या. इकडं काहीतरी लिहिलेलं आहे. या विहिरीतून जो दगड निघालेला
पिण्यासाठी विहीर पण मिळाली आणि तटबंदीसाठी दगड पण मिळाली. एका दगडात दोन्ही कामं. गडाचा आकार त्रिकोणी किंवा पिंडीसारखा असून तिन्ही टोकांवरती आपल्याला टेहळणी बुरुज पाहायला मिळतात. आपण आता पोहोचलोय गडाच्या बुरुजापाशी. हे काय आहे नक्की? येथील बुरुजांवरती आपल्याला मारजंग्या पाहायला मिळतात. मारजंग्या म्हणजे जिथे तोफा लावली जाते अशी जागा. त्या तोफेला बांधण्यासाठी सुद्धा अशी विशिष्ट प्रकारची संरचना केलेली असते. बुरुज चढून आल्यावर डाव्या बाजूला एक चौकोनी मोठी विहीर लागते. गडावरती पिण्याच्या पाण्याची स्वच्छ सोय आहे. हे बघा. आवाज तुम्ही कुठून आलाय? गोपोजवरून. आम्ही मंगळवार अष्टमीला येत असतो, शुक्रवारी येतो, आधीमधी पण येतो. आल्यानंतर खूप प्रसन्नता वाटते. हा तपत्या उन्हात सुद्धा मनाला प्रसन्न वाटणारे गडावरील हरनाई देवीचे मंदिर. मंदिरासमोर असणारे हे विस्तीर्ण चिंचेचे झाड, त्यासमोर असणारी दीपमाळ, प्राचीन दगड इत्यादी सर्व आल्हाददायक परिसराचा अनुभव घेऊन आम्ही गडावरून गड उतारत झालो. महाराष्ट्रातील गडकिल्ले हे फक्त फिरण्याची ठिकाणे नसून तो आपला ऐतिहासिक वारसा आहे. आपल्या शिवछत्रपतींचा तसेच आपल्या दारातीर्थी पडलेल्या अनेक मावळ्यांच्या बलिदानाचं हे प्रतीक आहेत. मित्रांनो, भूषणगड हा किल्ला आकाराने छोटा आहे. त्याचा उपयोग टेहळणीसाठी होत होता. हा किल्ला आदिलशाही सीमेलगत असल्यामुळे आपल्या बहिर्जी पथकाला आपल्या गुप्तहेरांसाठी हा किल्ला फार महत्वाचा होता. याच किल्ल्यावर आपल्या गुप्तहेरांच्या मीटिंग होत असत. तर मित्रांनो, भूषणगड आपला पाहून झालेला आहे. गडावरील गडवासिनी हरनाई देवी माता या मातेचं दर्शन आपण घेतलेलं आहे. या गडाच्या गोड आठवणी बरोबर या ठिकाणी तुमची रजा घेतो. पुन्हा भेटू या सह्याद्रीतल्या अशाच एखाद्या अनमोल ठिकाणी. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या कमेंट्स माझ्यापर्यंत पोहोचू द्या. तर मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या थरारक फॅमिली टाईप व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.